माझं नाव CA योगेश नामजोशी. मी साधारणपणे 20 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये आहे. 20 एक वर्षापूर्वी CA झाल्यानंतर मी खरं तर इथे म्हणजे केवळ CAच्या कोर्समुळेच मी शेअर बाजारात इन्व्हेस्ट करणं सुरू केलं. इन्व्हेस्ट म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा तर डॅबलिंग होतं. म्हणजे नवीन नवीन शेअर्स घेणं आणि त्यावेळेचा जो युथचा जो युफोरिया होता त्याच्या काळामध्ये अनेक काही शेअर्स घेतले, काही चुका केल्या, त्याच्यातून शिकत गेलो. परागजींनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की आपण आपले सगळ्यांचेच अनुभव जर इथे शेअर केले तर आपल्या ज्या समाज बांधवांना ह्याच्यातनं काही फायदा होईल, काही नवीन लोक शिकू शकतील आणि खरं तर पुढच्या स्टेज मागचा शहाणा याच्यातून जर का आपण आपले काही अनुभव शेअर करू शकलो तर हे जरूर करावं असं मला वाटलं. म्हणून मी पराग सरांना तशी रिक्वेस्ट केली होती आणि थँक्यू पराग सर फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. तर मी डेलॉइटमध्ये माझी थोडीशी ओळख करून देतो 1-2 मिनिटात. मी डेलॉइटमध्ये जवळपास 8 वर्ष ऑडिटर म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी ऑडिट्स केली, फॉरेन्सिक ऑडिट सारखं सुद्धा मला करायला मिळालं, जिथे आम्हाला ऍक्च्युली शेअर बाजारातले फ्रॉड ही असाइनमेंट होती आणि त्यामुळे आम्हाला इथे शिकवलं गेलं की हे कशा गोष्टी घडतात. तर त्याच्यातून मला खूप सारं शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मी IT कंपनीमध्ये 4-5 वर्ष काम केलं आणि आता एका ऍडेसिव्ह कंपनीचा मी CFO म्हणून काम करतो. HP फुलर नावाची कंपनी आहे. तर शेअर बाजारात मी म्हटल्याप्रमाणे साधारण 2003च्या सुमारास मी सुरुवात केली गुंतवणुकीला. सुरुवातीला तर असेच म्हणजे सल्ल्याने कोणाच्या तरी सांगितलं की हा शेअर घ्या म्हणून तो घेतला वगैरे, असे बरेच उद्योग केले. त्यातून हाती फारसं काहीच लागलं नाही. पण साधारण 2006 मध्ये मी महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑडिटला मुंबईला गेलो असताना माझ्या बरोबरचा जो कलिग्स होते माझे, मोस्टली गुजराती मारवाडी मंडळी होती, यांच्यामध्ये राहून मी ऍक्च्युली ह्या गोष्टी शिकलो. नाहीतर माझी बॅकग्राऊंड ही मी म्हणजे पेठेतला मध्यमवर्गीय अशी असल्याने आमच्याकडे शेअर बाजाराचा कोणाला काही म्हणजे गंधही नव्हता खरं सांगायचं तर. पण ह्या सगळ्या ग्रुपमध्ये राहून मला अनेक गोष्टी लक्षात आल्या की लोक कसा विचार करतात, काय पद्धतीने थॉट प्रोसेस चालते. आणि डेलॉइटमध्ये सुदैवाने मला चांगले पार्टनर्स, ऑडिट पार्टनर्स भेटले की त्यांच्याबरोबर मला ऍक्च्युली काम करता आलं आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः बोटाला धरून शिकवलं की फायनान्शियल स्टेटमेंट्स कसे वाचायचे, कसं बघायचं. सो ह्या सगळ्या गोष्टीतनं शिकत गेलो. हळूहळू काही गोष्टी समजल्या. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर DLFचं एक मी उदाहरण या ग्रुपसाठी जरूर देईन. 2007 मध्ये DLF चा जेव्हा शेअर तेव्हा खूप तेजीमध्ये होता आणि त्यांचे प्रचंड मोठे प्रोजेक्ट्स तिथे नोएडामध्ये वगैरे चाललेले आणि आम्ही अक्षरशः भारावून गेलेलो सगळेजण. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की DLF ला त्यातला ₹1 मिळत नाहीये. कारण DLF ॲसेट नावाची एक प्रायव्हेटली हेल्ड कंपनी होती प्रमोटर्सची. तिथे हे सगळे त्या प्रॉपर्टीजचे पैसे द्यायचे. म्हणजे DLF ॲसेट्सला विकायचं आणि ते जे रेंट वगैरे त्या कमर्शियल प्रॉपर्टीचा असेल तो DLF ॲसेट्सला मिळायचा. तो DLF ला काहीच मिळायचा नाही. DLFच्या अकाउंट्समध्ये फक्त अकाउंट्स रिसिवेबलची एक एंट्री दिसायची. सो तिथून मग जेव्हा मार्केटला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा अर्थातच तो शेअर पुढे करेक्ट झाला. पण तिथून एक गोष्ट शिकायला मिळाली की फायनान्शियल स्टेटमेंट्सचं रीडिंग किती महत्वाचं आहे. माझ्या सुदैवाने मी म्हटलं तसं मी काही अशा पार्टनर्स बरोबर काम केलं. म्हणजे शामक टाटा म्हणून त्यातली एक व्यक्ती आहे की ज्यांनी जर जुने तुम्ही ऑडिट रिपोर्ट काढून पाहाल तर स्टरलाइट, ITC, टाटा स्टील हे साईन करणारे इज अ व्हेरी बिग पार्टनर इन डेलॉइट. तर त्यांनी अक्षरशः आम्हाला असं म्हणजे ऑडिट संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्हाला शेजारी बसून काही गोष्टी शिकवल्या की कसं बघायचं, काय वाचायचं, काय नाही वाचायचं असं. सो आम्ही ह्याच्यातनं शिकत गेलो आणि ह्या सगळ्याचा पुढे जाऊन अर्थातच मला माझ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये फायदा झाला. त्याच्यानंतर 2009 मध्ये मी एक बिहेव्हिअरल फायनान्स नावाची त्यावेळेला ती नवीन शाखा होती की जिथे आपण पैशाच्या बद्दलची सायकॉलॉजी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, कसं ते त्याच्याकडे बघितलं पाहिजे, ह्याचा एक कोर्स केला. ज्याचा मला नंतर पुढे खूप म्हणजे अजूनही आजही फायदा होतोय मला त्याचा, की त्याच्यातनं मला आपल्या होणाऱ्या चुका किंवा इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असल्या आपल्या काय काय चुका होऊ शकतात आणि त्या कशा पद्धतीने टाळता येतील याचं ऍक्च्युली आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं तेव्हा डेलॉइटच्याच मध्ये. सो त्याचाही मला पुढे जाऊन फायदा झाला आणि या सगळ्या गोष्टी मी आज आता अंमलात आणतोय. सो शेअर्स कसे निवडायचे हा एक अत्यंत वैयक्तिक विषय आहे. म्हणजे काही जण लार्ज कॅप मध्ये करतात, काही मिड कॅप मध्ये करतात, काहींना स्मॉल कॅप मध्ये हवं असतं. तर मी माझ्याकरता हे कसे निवडले हे सांगतो. तर ज्या क्षेत्रात मी काम करत होतो म्हणजे मी FMCG कंपन्यांचं ऑडिट करायचो. मोस्टली ऑटो कंपनीज पुण्यामध्ये असल्यामुळे ऑटो आणि IT कंपनीजचं ऑडिट करायचो. सो तिथून जे मला फायनान्शियल स्टेटमेंट समजत गेले, मला स्वतःला त्या क्षेत्रापुरतं रिस्ट्रिक्ट केलं. म्हणजे उगाच मी एखाद्या फार्मा कंपनीचा शेअर घ्यायला जात नाही जे मला कळतच नाही.
त्यामुळे मला जे समजतं की मला ज्याचं आकलन होतं किंवा ज्या आपल्या कॉमन वापरातल्या वस्तू असतात त्याचे शेअर्स मी घ्यायला सुरुवात केली. मी उदाहरण देईन की नेसलेचा शेअर मी असाच घेतला की जेव्हा सुपर मार्केटमध्ये वगैरे जायचो, प्रत्येकाच्या ट्रॉलीमध्ये मॅगीचा हे दिसायचा, पॅकेट दिसायचं. तर त्याच्यावरून हे लक्षात आलं की अरे ही कंपनी घेण्यासारखी आहे. म्हणजे अक्षरशः या थॉट प्रोसेसने मी तो घेतला. किंवा जेव्हा जागोजागी जेव्हा जॉकीची दुकानं दिसायला लागली, त्यावेळेला मी 2013 मध्ये पेज इंडस्ट्रीज अॅनलाइज करायला सुरुवात केली. 13-14 पासून हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत गेली. आणि मग नंतर मी जसे जसे ते फायनान्शियल रिझल्ट बघायला लागलो, मी त्याच्यामध्ये तो शेअर घेत गेलो. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी मी शिकलो आणि जी मी इथे शेअर करू शकतो, ती अशी आहे की आपण काय करतो, की आपण जनरली ॲव्हरेज अप पटकन करत नाही, जेवढं आपण ॲव्हरेज डाऊन करतो. म्हणजे आपण एखादा शेअर घेतलेला असतो, नंतर तो खाली येतो. आपल्याला वाटतं ही कंपनी चांगली आहे. आपण तो लगेच खालच्या भावाला घ्यायला बघतो, कारण की आपल्याला वाटतं की आपली ॲव्हरेज कॉस्ट डाऊन होईल. पण हेच गणित आपण ॲव्हरेज अप करताना पण वापरलं पाहिजे. बिकॉज वी हॅव टू रिवॉर्ड द शेअर्स व्हिच आर ग्रोइंग. असं. कारण हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या पर्सनल उदाहरणावरून मी सांगू शकतो, की पेज इंडस्ट्रीज मी सातत्याने घेत गेलो. अर्थात काही असे शेअर्सही होते, की जे मी घेतले आणि त्याच्यानंतर ते खाली आले. पण सांगायचा मुद्दा असा आहे, की आपण त्या त्या शेअरला म्हणजे जो जर का वाढत असेल आणि त्याची कन्सिस्टंटली जो जर का फायनान्शियल परफॉर्मन्स चांगला दाखवत असेल, तर तो वरच्या भावाला घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. कारण की पुढचा जो पॉइंट मी याच्यात बोलणार आहे, तो असा की आपल्याला एक पोझिशन सायझिंग नावाचा प्रकार असतो. तो मला लक्षात आला, की आपण काय करतो सुरुवातीला, किंवा मला एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स हवेत म्हणून तिथून सुरुवात करतो आणि मग नंतर ते आपल्या टोटल पोर्टफोलिओमध्ये अत्यंत कमी पर्सेंटेज असतं. त्यामुळे आपण शेअर निवडताना असे शेअर निवडायचे ज्याचा आपण अभ्यास करू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपली पोझिशन वाढवत राहायची टू अ पर्टिक्युलर एक्सटेंट, जिथे तुम्ही कम्फर्टेबल राहाल आणि जी तुमच्या पोर्टफोलिओला इम्पॅक्ट करेल. कारण की जर का आपण समजा आता या पेज इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे जर का ते माझ्या पोर्टफोलिओचा 2% भाग आहे आणि तो माझ्यासाठी जर का अगदी मल्टीबॅगर जरी झाला, तरी सुद्धा माझ्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवरती त्याचा परिणाम जास्त होत नाही, कारण की माझ्याकडे त्याची पोझिशनच कमी असते. पण ते जर का मी चांगले रिवॉर्डिंग शेअर जर का सातत्याने घेत गेलो, तर तो माझ्या ओव्हरऑल पोर्टफोलिओला अतिशय चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करतो. अर्थात याच्यासाठी आपल्याला व्हिजिलंट जास्त राहावं लागतं. फायनान्शियल स्टेटमेंट बघणं, मॅनेजमेंटचे कॉल्स अटेंड करणं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण जर का तुम्ही तेवढी मेहनत घ्यायची तयारी असेल, तर तुम्हाला ते निश्चितपणे पॉझिटिव्हली त्याचा फायदा होऊ शकतो. पण आणि ह्याच्यामुळे दुसरं असं होतं, की आपण ना मग असे अनेक अल्टरनेटिव्ह शोधत नाही. कारण होतं काय माहितीये का, आपण एक ठराविक 15, 20, 25 जे काय प्रत्येकाला जेवढी ज्याची क्षमता आहे तेवढ्याप्रमाणे जर का आपण ते शेअर्स घेतले, तर आपण त्याच्यामध्येच जास्तीत जास्त त्याचा डीपली अनालिसिस करत राहतो आणि एकदा आपल्याला लक्षात आलं, त्याचं बिझनेस मॉडेल समजलं, की मग आपण त्याच्यामध्ये अधिकाधिक इन्व्हेस्ट करत गेल्यानंतर आपला जो पोर्टफोलिओचा साईज आहे, तो सुद्धा बऱ्यापैकी रिस्ट्रिक्टेड राहतो. आपल्याला बऱ्याच ठिकाणी बाहेर असं बघावं लागत नाही. कारण की ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करून एखादी गुंतवणूक केलेली असते, तेव्हा जोपर्यंत तुमचा थिसिस बरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲड करत राहिलात, तर तुमची पोझिशन तेवढी वाढत जाते आणि ती तुमच्या पोर्टफोलिओला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करते. ज्यांना हे शक्य नाही, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा ऑप्शन दरवेळेला आहेच. हॅलो. हॅलो. येस, हा येस योगेश, मनीष. हा मी मनीष बोलतोय. मी पण पुण्यात कोथरूडलाच राहतो. मला एक प्रश्न विचारायचा. ठीक आहे, फायनान्स स्टेटमेंट कळली पाहिजे, बॅलन्स शीट कळलं पाहिजे, कॅश फ्लो कळलं पाहिजे, ओके. पण हे तुम्ही सीए आहे, तुम्ही फायनान्स मध्ये आहे, म्हणून तुम्ही खूप डिटेलमध्ये जाऊ शकता. पण एक सर्वसामान्य इन्व्हेस्टरला, मला फायनान्शियल स्टेटमेंट हे मला माहित आहे, तिन्ही स्टेटमेंट मी बघतो थोडीफार, पण नॉट लाईक यू आर अ डिलॉइट पार्टनर, आय कांट मॅच विथ यू, राईट? तर कितपत म्हणजे नुसतं माहीत असणं का एवढं तुम्ही जेवढं डिटेल प्रत्येकाला जाणं शक्य नाही, तर इतरांनी अशाला काय करावं, हा माझा प्रश्न आहे. सो त्या केसमध्ये मी तर तुम्हाला असा सल्ला देईन मनीष, की म्युच्युअल फंड हा अतिशय चांगला ऑप्शन आहे. कारण तुमचं काम तिथे फंड मॅनेजर करत असतो. जे काम आता मी करतोय, म्हणजे जो शेअरमध्ये गुंतवणूक, डायरेक्ट शेअरमध्ये गुंतवणूक करणारी जी व्यक्ती ते काम करते, त्याच्याऐवजी ते काम फंड मॅनेजर्स करतात. यू ऑब्व्हियसली पे अ फी टू देम. पण त्या केसमध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जाणं हा अतिशय चांगला पर्याय आहे. कारण पण की म्युच्युअल फंडचा एक प्रॉब्लेम आहे, एक्झिट लोड आणि एंट्री लोड हे जास्त आहे. सुद्धा तुम्ही जे म्हणता की ते पण त्या म्युच्युअल फंडचे पण रिटर्न्स असे काही इंडेक्स किंवा नॉर्मल शेअरपेक्षा खूप जास्त असतात, फार कमी फंड आहेत बेसिकली. नाही, पण त्याच्यामध्ये ना तुम्हाला सेफ्टी नेट असतं मनीष. कारण की या केसमध्ये काय माहितीये का, म्युच्युअल फंडाला रूल्स आहेत. म्हणजे जर का तो काय म्हणतात त्याला, सेक्टोरियल फंड नसेल, तर तुमची पोझिशन म्युच्युअल फंडामध्ये 10% वरती ते एका शेअरमध्ये गुंतवू शकत नाहीत. पण मग त्यामुळे काय होतं, की तुम्हाला ना ते सेफ्टी नेट मिळतं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्याचे रिटर्न्स मॅच करत नाहीत शेअर्समध्ये.
रिटर्न्स हे डिस्प्रपोर्शनेट असू शकतात, पण त्याच्यामध्ये लॉसची शक्यताही तेवढीच डिस्प्रपोर्शनेट असते. आणि तुमचा नाही आता पोर्टफोलिओ एका स्केल वरती गेला ना, की मग तुम्हाला हा ते खूप अनकम्फर्टेबल होतं. त्या केसमध्ये खरोखरीच म्युच्युअल फंड हा अतिशय चांगला मार्ग आहे माझ्या मते. नाही बरोबर आहे. थोडं तुम्हाला बेसिकली फायनान्शियल स्टेटमेंट कळणं हे महत्वाचंच आहे. पण ओव्हरऑल मॅक्रो इकॉनॉमिक्स वर पण बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. म्हणजे नुसतं फायनान्शियल स्टेटमेंटला पकडून शेअर मार्केटमध्ये येणं कितपत योग्य आहे. आणि मी स्वतः फायनान्स स्टेटमेंट बघतो, पण नॉट इन द डेप्थ लाईक यू. पण माझा जास्त भरोसा हा मायक्रो इकॉनॉमिक्सच्या किंवा जे जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स असतात त्या पण सर तेवढ्याच महत्वाच्या असतात असं मनीष सर, मला सॉरी वाटतंय. टू इंटरप्ट यू. तुम्ही मुद्दे खूप चांगले मांडताय, नो डाऊट. पण एक दोन आहेत अजून ज्यांनी हात वरती केलेले आहेत, ते जरा आपण एक त्यांच्याकडनं पण थोडंसं ऐकूया आणि ओके मग ओके नंतर मी तुम्हाला परत एकदा ओके विनंती करतो ओके मग तुमचे मुद्दे ओके मांडायची. जोगळेकर म्हणून कोणीतरी हात वरती केलेला आहे, प्लीज तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारू शकता. अं, धन्यवाद सगळ्यांना, सुप्रभात. माझा प्रश्न असा होता, इन्व्हेस्टमेंट आता मी 6 महिने झालेच ट्रेड करायला सुरुवात केलेली आहे. पण मला थोडासा एक प्रश्न हा पडतो की कुठल्याही शेअरचा टार्गेट प्राइस कशी ओळखावी. आता मी मध्ये HL चे घेतले होते शेअर्स, माझ्याकडे चांगले सायझेबल शेअर्स होते आणि मी खूपच नवीन होतो या क्षेत्रामध्ये, ट्रेडिंग मध्ये. मला थोडा प्रॉफिटला मी विकून मोकळा झालो. पण आता तीच गोष्ट मला 100% रिटर्न देऊ शकली असते आजच्या करंट ट्रेडिंग प्राइस प्रमाणे किंवा मार्केट प्राइस प्रमाणे. तर हा अंदाज येऊ शकतो का? म्हणजे एखाद्या नॉन फायनान्शियल बॅकग्राऊंड पर्सनला हे गणित समजू शकतं का? हा माझा थोडा बेसिक फंडामेंटल प्रश्न आहे. इफ यू कॅन हेल्प मी. म्हणजे माझ्या मते टार्गेट प्राइस हा जो विषय आहे ना, हा इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे. म्हणजे तुमचा गोल काय आहे, तुम्ही कशासाठी ते HDFC मध्ये घेतलेत आणि तुम्हाला काय वाटतं की कुठल्या लेवलला तो तुम्ही काढला पाहिजे, जिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल. हा हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्याकरता मॅट्रिक्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जर का बँक्स असतील तर तुम्ही प्राइस टू बुक शेअर बघा, ज्याच्यामध्ये जर का ते प्राइस टू बुक 4 टाइम्स 5 टाइम्स झालं तर दॅट इज एक्सपेन्सिव्ह. मग त्या केसमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. पण हा एक इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक कॉल आहे, म्हणजे मला वाटतं. म्हणजे मी स्वतःची जर का ओके. माझी थॉट प्रोसेस सांगायची झाली तर मी शेअर त्याच वेळेला विकतो ज्या वेळेला मला एक तर पैसे हवे असतात, दुसरं म्हणजे प्रमोटर्स कडनं काही कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे काही इश्यूज येतात, किंवा तिसरं म्हणजे अत्यंत कंपेलिंग अपॉर्च्युनिटी असते, ज्या केसमध्ये माझ्याकडचे महागडे शेअर्स काढून मला स्वस्तामध्ये दुसरीकडे काहीतरी मिळणार असतं. बट दिस इज व्हेरी रिस्की, जे मी नॉर्मली करत नाही, कारण की असं हातचं सोडून पळत्या पाठी जाण्यात काही अर्थ नाही, असं मला जे काय माझा अनुभव आहे ते तरी असं सांगतो. म्हणजे ओके, मी थोडंसं ऍड करतो याच्यामध्ये की प्रत्येकाने आपलं प्रॉफिट टार्गेट ठेवावं. से फॉर एक्झाम्पल 10%, 20%, 25% समजा. आणि तेवढे जर हे 25% ऍक्च्युअली टार्गेट असतं पूर्ण वर्षभराचं, त्यांना जर ते 2-3 महिन्यामध्ये अचीव्ह झालेलं असेल आणि त्यांची जर इन्व्हेस्टमेंट त्यांनी ती तेवढीच ठेवलेली असेल, तर त्यांनी अरे वा, लवकर आपल्याला मिळालेलं टार्गेट आहे तर आपल्या टार्गेट प्रमाणे पहिले प्रॉफिट बुक करावा आणि मग थोडेसे शेअर्स किंवा थोडीशी इन्व्हेस्टमेंट ही होल्ड म्हणून ठेवावी, की जी चला आपण ठीक आहे रिकव्हरी तर करून घेतली, आपलं जे काही मुद्दाने त्याच्यावर अर्निंग तर केलंय आणि थोडेसे 5-10 शेअर असे ठेवून दिले की जे थोडेसे आपण लॉंग टर्म साठी ठेवून देऊया, त्याची होल्डिंग कॉस्ट त्यांची खूप कमी झालेली असते. आपण एक पुढचा प्रश्न घेऊया. फाटक सर त्यांनी हात वरती केलाय. यशोधन नमस्कार. फाटक सर. हा बोला सर. नमस्कार. नमस्कार. मी यशोधन फाटक, पुण्याला राहतो. मला वाटतं माझ्या प्रश्नाचं थोडं थोडं उत्तर ऑलरेडी नामजोशी सर तुमच्या आणि पराग सर तुमच्या बोलण्यातनं आलंय. तरी सुद्धा मी प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आपण, कारण मी इन्व्हेस्टमेंटची प्रोसेस जवळजवळ 2019 साली चालू केली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत मी एकही शेअर विकलेला नाही. जे काही आहेत ते घेतलेले आहेत. आणि कारण खरं सांगायचं तर पैशाची गरज पडली, म्हणजे पैशाची गरज असेल तर नक्कीच काढावाच लागेल, प्रश्नच नाही. पण पैशाची गरज नसताना, कारण तेच पैसे घातलेत की जे परत लागणार नाहीत, असे असताना बऱ्याचदा आपण ऐकतो की कपाट पॉलिसी असं काहीतरी पुढे एक असं म्हटलं जातं. तर ते आजच्या काळात कितपत अप्लिकेबल आहे की कपाट पॉलिसी खरोखर असू शकते का? असल्यास ती खरोखर फायद्याची असू शकते का? 21 वर्ष समजा मी हे चालू ठेवलं तर, म्हणजे असा हा एक थॉट म्हणून याच्यावरती एक्सपर्टचे विचार ऐकायला आवडतील. ही पॉलिसी कसली आहे मला कळलं नाही. हा सर, त्यांचा प्रश्न तुमच्या लक्षात आला की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी कपाट पॉलिसी जी सांगितली ना, ती कपाट पॉलिसी अशी की बाय अँड फॉरगेट अशा टाईपचं की तुम्ही शेअर घ्या
ते तुम्ही एखाद्या पेटीमध्ये टाकून त्या पेटीला कुलूप लावा. ते शेअरची उंटाची पिल्लं असतील तर ते मोठे उंट होतील आणि ती कपाट फोडून बाहेर येतील किंवा ती पेटी फोडून बाहेर येतील, अशा टाईपचा तो त्यांचा प्रश्न आहे. तर चांगला प्रश्न आहे हा. पण याच्याविषयी तुम्ही सांगू शकता की बाय अँड फॉरगेट अशा टाईपचे शेअर आज अवेलेबल आहेत का, आणि त्याच्यावरती तुमचं सोल्युशन काय? मग मी माझं पण मत सांगेन, किंवा अजून कोणाला सांगायचं असेल तर तेही पार्टिसिपेट होऊ शकतात. तुम्ही पहिले. म्हणजे माझं मत याच्यावर सांगू परागजी, तर असं आहे की बाय अँड फॉरगेट असं काही नसतं. यू कांट फॉरगेट एनिथिंग. शेवटी हा पैशाचा विषय आहे. यू कांट फॉरगेट. कारण की आज अस्तित्वात असलेली कंपनी पुढे जाऊन ती कशी परफॉर्म करते याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे अगदी तुम्ही सुरुवातीच्या काळातली अगदी उदाहरणं बघितली तर निफ्टीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या कंपन्या होत्या ज्या आता बऱ्याचशा त्याच्यामध्ये नाहीयेत. तर आपण असं एखाद्या कंपनीला बाय अँड फॉरगेट म्हणू शकत नाही, कारण की मार्केट हे एव्हर इव्हॉल्व्हिंग आहे आणि आजकालच्या काळात तर ते जरा खूप जास्त इव्हॉल्व्हिंग झालंय. त्याच्यामुळे माझ्या मते तरी बाय अँड फॉरगेट असं काही नसतं. आपल्याला ते फायनान्शियल्स बघणं किंवा जसं मगाशी आपले एक मित्र म्हणाले की इकॉनॉमिक्स बघणं, या सगळ्या गोष्टी तर आवश्यकच असतात. त्याच्यामुळे जस्ट घेतले आणि ठेवून दिले असं मला वाटतं नाही होऊ शकत. आपल्याला त्याचा आढावा घेतलाच पाहिजे वेळोवेळी. मी एकदा शेअर करू इच्छितो हा ज्या प्रश्न आला यशोधन पाटकांच्या. माझ्याकडे इन्फोसिसचे मी 500 रुपयांनी घेतलेले शेअर आहेत. इन्फोसिसचे 500 शेअर आहेत माझ्याकडे समजा तुम्ही आता. तर इन्फोसिस ही कंपनी चांगली म्हणजे कपाटात ठेवून नाही चालू शकत, कारण की 1900 ला जाऊन आता पुन्हा 1300 ला आली आहे. म्हणजे इट इज अ लॉस इन द प्रॉफिट बेसिकली. त्यामुळे डोंट लव्ह एनी शेअर. असं कपाटात ठेवण्यासारखं कुठल्या जगात कुठलीच गोष्ट नाशिवंत नाही असं नाहीये. तर असं करू नका. कपाट विपाट हे सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. आपण आपली पोर्टफोलिओ व्हॅल्यू वाढते की नाही आणि कुठला शेअर त्याला कॉन्ट्रीब्यूट करतो किंवा करत नाही, आपण रेग्युलरली 2 महिन्यात बघायला पाहिजे. इफ समबडी इज नॉट, सपोज आता इन्फोसिस नाही करत आहे त्या प्रमाणात वाढ देत नसेल, तो 2 वर्षांनी वाढेल, पण त्या 2 वर्षात इतर बाकीचे शेअर बरेच पुढे जाऊ शकतात, लाईक टाटा एक्सेल्सी अँड ऑल दिस थिंग. सो आपण इन्फोसिस चांगला शेअर आहे म्हणून किंवा आयटीसी का हिंदुस्थान ते चांगले शेअर आहेत म्हणून ते कपाटात ठेवणं एवढं बरोबर नाही. माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे आणि तेव्हापासून मी कुठल्याही शेअरच्या प्रेमात पडत नाही. इन्फोसिस असू दे, नाहीतर आयटीसी असू दे, नाहीतर स्टेट बँक असू दे. तुम्ही मग प्रॉफिट टू बुक व्हॅल्यू ऑफ बँक्स, तुम्ही जर तसं म्हटलं तर आता सगळ्याच बँक एक्सपेन्सिव्ह आहेत ॲज ऑन टुडे. तर आता मी सुद्धा आयसीआयसीआय बँक माझी 300 रुपयाची खरेदी आहे 1000 शेअरची. आय एम गोइंग टू सेल इट वन्स इट क्रॉसेस 52 आय एम गोइंग टू सेल इट. कारण आयसीआयसीआय बँकेपेक्षा सुद्धा मला आयडीएफसी फर्स्ट बँक ही जास्त फास्ट ग्रो होईल असं वाटतं, असं माझं अनालिसिस आहे. त्यामुळे ते कपाटाचं जर, सॉरी म्हणजे मी काय एक्सपर्ट नाही, पण मी माझं शेअरिंग माय एक्सपिरियन्स, असं कुठल्याही शेअरवर प्रेम नका करू. अगदी बरोबर. बिकॉज दे डोंट लव्ह यू बॅक. अगदी बरोबर आहे. बँक बॅलन्स अँड पोर्टफोलिओ व्हॅल्यू. येस येस, अगदी बरोबर आहे. आणि शेअर्स ही काही एफडी नाहीये. एफडी वर तुम्ही बाय अँड फॉरगेट करू शकता जर तुम्ही ऑटो रिन्युअल दिलेलं असेल तर. पण स्टॉक मार्केटला अनेक प्रकारचे तिथे त्यांचा बिझनेस आहे शेवटी, आणि तुम्ही एका उद्योगधंद्याचे मालक होता ज्या वेळेला तुम्ही शेअर खरेदी करता त्यावेळेला. तर तुम्ही मालक झाल्यानंतर तुमचं लक्ष हे 10 ठिकाणांवरती असायलाच पाहिजे. आणि ते एखाद्या उद्योगाच्या मालकाला जे काही प्रश्न भेडसावत असतात कुठल्याही प्रकारचे, तर ते प्रश्न तुम्ही एक मालक म्हणून सुद्धा जज केले पाहिजेत की नक्की माझ्या कंपनीला आता पुढे जाऊन काय होऊ शकेल आणि काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. अजून जोशी म्हणून हात वरती केलाय, तर त्यांनी कृपया त्यांचा प्रश्न विचारावा. येस सर, थँक्यू. मी प्राजक्ता नामजोशी, मी नागपूरवरून आहे आणि मी व्यवसायाने टीचर आहे सर. तर मी आता रिसेंटली सुरू केलेलं आहे, जवळपास 4-5 महिन्यापासून सुरू केलेला आहे मी. तर सुरुवातीला तर शिकण्यातच वेळ गेला जसा, आणि आता मी फंडामेंटल अनालिसिस करूनच शेअर घेते. पण होतं काय की मी जेव्हा फंडामेंटल अनालिसिस, मी काही खूप डिटेल शिकलेली नाही फायनान्स, कारण मी सायन्स याची असल्यामुळे स्ट्रीमची. पण मी हे पाहिलं की फंडामेंटल अनालिसिस जेव्हा मी शिकली आणि मी त्यानुसार करते आहे, तर कधी मला दिसतं की कॅश फ्लो इन्क्रीज होत आहे, ऍसेट्स इन्क्रीज होतात आहे, पण लायबिलिटी सुद्धा इन्क्रीज होताना दिसतात आहे त्या कंपनीच्या. तर तेव्हा मी कन्फ्युज होते की मग हा शेअर घ्यायचा की नाही. तर मला ते थोडं नक्की कुठले पॉइंट बघून घ्यायचे हे मला थोडंसं कन्फ्युजन होतं सर. तर ते कळेल का की त्यासाठी सुद्धा मला डिटेल अजून स्टडी करायला हवी? मला थोडं ते कन्फ्युजन आहे. हे बघा, कॅश फ्लो मध्ये ना तुम्ही तर पहिला आधी फ्री कॅश फ्लो बघा, कारण की तो अत्यंत महत्वाचा असतो. ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणजे कॅश फ्लोचं जे स्टेटमेंट येतं त्याच्यामध्ये कॅश फ्रॉम ऑपरेशन असते,
याचा अर्थ असा आहे की ती कंपनी त्यांच्या मूळ जे ऑपरेशन आहे त्याच्यामधून ते पैसे मिळवत आहेत की नाही, आर दे एबल टू जनरेट कॅश असं. तर ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला लागेल. आणि मग ती कुठल्या सेक्टरची कंपनी आहे त्याच्याप्रमाणे मग तिथे ते कॅपेक्स वाढवत आहेत का, म्हणजे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त वाढवत आहेत का ते बघायला लागेल. फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये ते अजून वाढवत आहेत का ते बघायला लागेल. आणि ह्याच्यातलं ते काहीच करत नसतील तर ते तिसऱ्या कॉलम मध्ये येतं की जिथे ते तुम्हाला डिव्हिडंड देतात किंवा पैसे परत देऊन टाकतात. सो फ्री कॅश फ्लो हा एक चांगला पॅरामीटर बघायला लागेल. लायबिलिटी वाढतायत हे बरोबर आहे, पण त्या कुठल्या प्रकारच्या असतात हे बघायला पाहिजे. कारण की बऱ्याचदा असं होतं की अकाउंटिंग स्टँडर्डमुळे ते काय असतं की एक प्रोव्हिजन क्रिएट करतात, म्हणजे कंपनीचा खर्च वाढवतात आणि एक प्रोव्हिजन क्रिएट करतात, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला लायबिलिटी वाढलेल्या दिसतात. पण बेसिकली तुम्ही कंपनीचा आधी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे नेट वर्थ काय आहे ती बघितली पाहिजे आणि फ्री कॅश फ्लो काय आहे ते बघितलं पाहिजे. हे दिस इज जस्ट अ स्टार्टिंग पॉईंट. ओके, तर लायबिलिटीज कुठल्या आहेत ते पाहून मग करायचं. बरोबर, कारण की काही लायबिलिटीज या अकाउंटिंग एंट्री फक्त ती असते, त्या प्रत्यक्षातल्या लायबिलिटी नसतात. पण ते कळेल कसं सर, म्हणजे त्या नक्की कुठल्या आहेत, कुठल्या याच्यात जाऊ. त्याचं स्पेसिफिक मला उदाहरण घेऊन सांगता येईल. म्हणजे एक मी थोडक्यात सांगतो. लीज लायबिलिटी नावाचा एक प्रकार आहे. तर त्याचा लीजचा अकाउंटिंग स्टँडर्ड अशा पद्धतीने बनवलंय की ते ऍसेटही क्रिएट करतात आणि लायबिलिटी पण क्रिएट करतात. तर ती प्रत्यक्षात कंपनीची लायबिलिटी नसते, कारण की तेवढीच इक्विव्हॅलंट ऍसेट त्यांच्या बॅलन्स शीट ऍसेट साईडला सुद्धा असते. सो तुम्हाला तसं ते बघायला लागेल. म्हणजे इट इज व्हेरी डायनॅमिक. एखाद्या सीए ची मदत घ्या किंवा आता गुगलवरही कोर्स आहेत त्याच्यात पहा. प्राजक्ता मॅडम, थँक्यू सर. तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारलात की अगदीच नवीन तुम्ही सुरुवात केली आणि अगदी फंडामेंटल म्हणजे बीएससी स्ट्रीमच्या असून सुद्धा सायन्स स्ट्रीमच्या असून सुद्धा तुम्ही फंडामेंटल आणि हे स्टडी करताय. खूप चांगली गोष्ट आहे ही. कदाचित मॅथमॅटिक्स तुमच्या पटकन लक्षात येऊ शकेल, पण या आतल्या गोष्टी एखादा सीएच उलगडून दाखवू शकेल. आणि ज्यांनी लपवायचं ठरवलंय तर त्यांनी जे लपवलेलं आहे ते एखादा कौशल्यपूर्ण कोणीतरी जो एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यासारखा तज्ञ असेल तोच चांगलं ते कुठे त्यांनी लपवलंय ते उलगडून दाखवू शकेल. तर माझं असं स्पष्ट मत असतं, कदाचित हे एखाद्याला एनकरेज करेल, एखाद्याला डिस्करेज करेल की आपण ज्या समोर चांगल्या कंपन्या दिसतात ना, ब्रँड नेम्स, स्टिक विथ द ब्रँड नेम्स असं मी नेहमी म्हणतो. म्हणून जे आपल्या मी ग्रुपमध्ये टाकलेलं होतं की ज्यांना निफ्टी निर्देशांकामध्ये 2% पेक्षा जास्त वेटेज आहेत अशा साधारण 13 ते 14 कंपन्या आहेत फक्त. तुम्ही फक्त याच कंपन्यांवरती फोकस केलं आणि याच्यामध्येच फक्त रोटेशन करत राहिलात, इंडेक्सशी रिलेटेड असल्यामुळे त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स तुम्हाला मिळतात आणि सेक्टर वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये रोटेशन करणंही खूप सोपं जातं. तर ठीक आहे, हा एक माझा वेगळा विचार आहे, पण तुम्ही करताय ते खूप कौतुकास्पद आहे. इतरांना पण त्याच्यापासून एक स्फूर्ती मिळेल. फक्त मला एकच आहे की तुम्ही शेअर निवडताना मी पहिल्यांदा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघतो. तुम्ही म्हणता तुमचा बिझनेसच चालत नसेल तर बाकीच्या गोष्टी तशा हे आहेत. तर तुम्ही असे 5-6 सिक्वेन्शियल पॉईंट देऊ शकाल का की कुठल्याही कंपनी बघताना काय काय बघायला पाहिजे? माझ्या दृष्टीने फर्स्ट इज ऑपरेटिंग ओपीएम मी पहिल्यांदा बघतो. मी जे पहिल्यांदा बघतो ना मनीष, ते तर मी पहिला आधी मार्केट लीडर आहे की नाही ते बघतो. कारण की आपल्याकडे ऍक्च्युली परिस्थिती अशी आहे की जो मार्केट लीडर आहे ना, जो आधी मोठा असतो तो खूप मोठा होतो असं आहे. कारण की ते बिझनेस ज्या पद्धतीने त्यांचा चालवतात त्यात ते कॉम्पिटिशन जवळपास टिकू देत नाहीत बरीचशी. त्याच्यामुळे एचडीएफसी बँक जर का मार्केट लीडर असेल तर त्याची बॅलन्स शीट ही ग्रो होत राहते दरवर्षी, ऍज अन एक्झाम्पल. म्हणजे त्यामुळे सगळ्यात माझा पहिला क्रायटेरिया असतो की आय वॉन्ट टू स्टिक टू अ मार्केट लीडर असं. हा सगळ्यात पहिला पॉईंट. दुसरा मी बघतो की जसं मी म्हटलं तसं ऑपरेटिंग कॅश फ्लो हा एक विषय आहे, तो बघतो. त्याच्यानंतर कंपनीमध्ये मला शक्यतो डेट नको असते, म्हणजे डेट फ्री कंपन्यांना माझं प्राधान्य जरा जास्त असतं. तिसरं मी म्हटलं तसं प्रमोटर्सची बॅकग्राऊंड काय, म्हणजे ती फारशी तशी कळत नाही, पण साधारण प्रमोटर्स काय करतायत याचा अंदाज घेऊन मग त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो. आणि नंतर मग दर महिन्याला त्याचं ट्रॅकिंग करणं, हा म्हणजे दर महिन्यापेक्षा दर क्वार्टरली त्याचं ट्रॅकिंग करणं हा एक पुढचा पॉईंट आहे. म्हणजे हळूहळू पोझिशन बिल्ड करतो मग त्याच्यामध्ये. डेप फ्री म्हणालात ना, त्यात एक थोडंसं हे आहे, कुठल्याही कंपनीला ग्रो करायचं डेप शिवाय ग्रो करूच शकत नाही. त्यामुळे डेप फ्री कंपनी बघणं योग्य आहे का डेप मॅनेजमेंट चांगली असून ग्रो होते बघणं महत्वाचं? माझं थोडा बायस व्ह्यू आहे. म्हणजे माझं थोडासा याच्यामध्ये बायस व्ह्यू, मी जसं म्हटलं की मला डेट फ्री कंपन्या अशासाठी आवडतात की तिथे अर्थातच इंटरेस्ट सायकल मुळे त्या कंपन्यांना फारसा फरक पडत नाही. मग अशी त्यांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे की डेट चांगल्या मॅनेज करणाऱ्या कंपन्या सुद्धा विचार करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये मी परत एकदा असं म्हणेन की आपण कॅश फ्लो स्टेटमेंट कडे वळूयात आणि तिथे असं बघूयात की ऑपरेटिंग कॅशमध्ये जेवढं उत्पन्न कंपनी मिळवते त्यातला किती हिस्सा ती इंटरेस्ट पेमेंट वरती खर्च करते
हे बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि ग्रॅज्युअली ते लोक डेट कमी करतायत की नाही हे सुद्धा माझ्या मते बघणं महत्वाचं आहे. त्या केसमध्ये तुम्ही त्याचा जरूर विचार करू शकता, पण मी थोडासा बायस्ड आहे म्हणजे याच्यामध्ये. कारण तुम्ही जे तो मार्केट लीडर म्हणता, एखादे हिंदुस्थान युनिलिव्हर किंवा अशी एखादी दुसरी कंपनी सोडली तर रिलायन्स घ्या, टाटा मोटर्स घ्या, टाटा स्टील घ्या, तुम्ही कुठलीही मोठी कंपनी घ्या, हिंदाल्को घ्या किंवा वेदांता घ्या, सगळ्यांवर डेप्ट आहे. कुठलीही कंपनी डेप्ट फ्री नाहीये. नाही, पण रिलायन्स तुम्ही म्हणाल ना तर ती ऍक्च्युली नेट डेट फ्री आहे. तुम्ही जर का त्याचं नीट पाहिलं ना तर नाही बरोबर. आय जस्ट गिव्ह एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस ग्रोथ, तुम्ही एकीकडे ग्रोथ बघता बिझनेसची, तर डेप्ट शिवाय बिझनेसची ग्रोथ होऊच शकत नाही. उदय पिंगळे सर पण आहेत आपल्या ग्रुपमध्ये आणि आता मीटिंग मध्ये पण सहभागी आहेत. तर उदय सर, तुम्ही अनम्यूट करून आताची ही जी डेट फ्रीची कन्सेप्ट आहे याच्याविषयी एक अर्थतज्ञ म्हणून तुम्ही जर काही इनपुट देऊ शकलात तर. पिंगळे साहेब. मी पहिल्यांदा असं सांगतो की मी काही तज्ज्ञ वगैरे नाही याच्यातला. तर सांगायचं तर मी 84 साली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो आणि हळूहळू थोडं थोडं शिकत गेलो. मी फक्त मुंबई स्टॉक एक्सचेंजचा एक बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स होता 2-2 दिवसाचा, तो केलाय. याच्या पलीकडे मला काही माहिती नाही आणि गेले आता 6-7 वर्ष मी लिखाण करतोय या विषयाचं. तर माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की जी काही आपली स्ट्रॅटेजी असेल, भले ती चूक पण असेल किंवा बरोबर असेल, तर ते काय आहे ते काळ सिद्ध करेल. पण तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी पहिल्यांदा ठरवून घ्या. म्हणजे आता मी 5-1 वर्षापूर्वी VRS घेतली आणि आता मी घरीच आहे. तर आता माझी स्ट्रॅटेजी, याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारे थोडीशी रिस्क जास्त घेत होतो, परंतु आता मला ते घेणं परवडणार नाही, कारण मला दुसरं कुठलंही इन्कम नाही. माझे जे पैसे आहेत त्याच्यावरच मला भागवलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मी माझ्यापुरतं जे शॉर्ट लिस्ट केलंय ते असं आहे की ज्या कंपन्या आपण, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला फिक्स डिपॉझिट एवढं त्याचा जो डिव्हिडंड येल्ड आहे तो देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्याच्यामध्ये जर 15-20% ग्रोथ झाली, आणि तशी होते ऍक्च्युअल, तर असा माझा अनुभव आहे. तर मी त्याच्यामध्ये करतो. पण वेगवेगळे मार्ग असू शकतात गुंतवणूक करण्याचे. त्याच्यामध्ये एक सरांनी पण सांगितलं की हे म्युच्युअल फंड वगैरे मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर आपण ते कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात हे आपल्याला शोधून काढता येतं. आजकाल ही सगळी माहिती अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्युच्युअल फंड ज्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्याच्यात वाढतीये ज्यांची इन्व्हेस्टमेंट, असे शेअर्स आपण आपल्या याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतो. मार्केट लीडर ऍड करू शकतो. त्याच्यानंतर एक CCP म्हणून जी कन्सेप्ट आहे, कॉफी कॅन पोर्टफोलिओ म्हणून, तर त्याच्यामध्ये ज्यांनी मागच्या 10 वर्ष कन्सिस्टंटली 15% रिटर्न दिलेला आहे अशा कंपन्या असतात. आणि अशा अनेक संस्था आहेत की जे आपले CCP जाहीर करतात दर वर्षाची. तर त्याचाही आपल्याला आधार घेता येईल. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट थोडीशी सेफ पण राहील आणि त्याच्यातून रिटर्न पण मिळेल. अच्छा, ओके. एक ही CCP ची नवीन कन्सेप्ट ऐकायला मिळाली. नक्कीच गुगल करण्यासारखी ती कन्सेप्ट आहे. बाकी सगळ्यांचा थँक्यू व्हेरी मच. चांगली, बऱ्याच जणांकडून चांगली माहिती मिळाली. मला वाटतं बाकी तर फंड, म्हणजे आपण सगळे फंडामेंटल्स किंवा PE रेशो, डेट वगैरे सगळं आपण बघतो, पण आपल्याला प्राइस ऍक्शन वरती जर कोणी गाईड करू शकलं ना तर ते जास्त इम्पॉर्टंट होईल असं मला वाटतं. कारण कसं आहे माहिती आहे का, बाकी तर ह्या जो म्हणजे नॉर्मली म्हणजे ज्याला इन्व्हेस्टिंगचा अनुभव आहे ना, त्याच्यासाठी आता आपण ऍडव्हान्स काहीतरी विचार करायला पाहिजे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे ऍक्च्युली. हो, नक्कीच. प्राइस ऍक्शन हे थोडंसं माझ्या मते टेक्निकलशी रिलेटेड येतं आणि काही टेक्निकल एक्सपर्ट आहेत आपल्या ग्रुपमध्ये आणि नक्कीच त्यांना मी पर्सनल वरती पण विनंती करणारच आहे. अगदी तुम्ही त्यांनी काहीतरी इनपुट द्यावं असं. आणि जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की सगळे जणांना फायनान्शियल मधले जे काही सखोल ज्ञान असू शकतं किंवा त्याच्यातलं सगळं समजू शकतं असं नाहीये. पण टेक्निकलच्या ज्या काही रेषा आहेत त्या रेषांचा मागचा जर अभ्यास थोडासा त्यांनी केला तर पुढे काय घडू शकेल याचा साधारण ठोकताळा त्यांना अंदाज बांधता येऊ शकतो. आणि बरेच वेळेला असं बघितलं तर ते दिसतं सुद्धा त्याप्रमाणे होताना. आणि मग या टेक्निकलला जर एखाद्या तज्ज्ञ माणसांची, जसं आता चांगले चांगले नावं आपल्या याच्यामध्ये आहेत, योगेश सरांचं पण आपण सेकंड ओपिनियन त्याच्यामध्ये जर घेतलं की हा स्टॉक मी पण टेक्निकली शोधून काढलाय आणि मला याच्यामध्ये खूप चांगली ग्रोथ दिसते, तर तुमचं मत याच्यामध्ये काय आहे, तर ते नक्कीच सगळ्यांसाठी शेअर करतील आणि त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकेल असं मला वाटतं. मला अजून एक मुद्दा सरांनी आपल्या आधीच्या भाषणामध्ये जो सांगितला योगेश सरांनी, की त्यांनी असं सांगितलेलं होतं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण वेगवेगळे स्टॉक ठेवतो, तर त्याच्यापैकी जो वाढणारा स्टॉक आहे
तर तो वाढणाऱ्या स्टॉकमध्ये आपण जसा जसा तो स्टॉक वरती जाईल तर तसं तसं आपण ऍडिशन करत गेलं पाहिजे. जनरली आपण शेअर खरेदी केला आणि नंतर तो खाली आल्यानंतर आपण ऍव्हरेजिंगचं टेक्निक वापरतो. ऍक्च्युअली तो जर वरती जायला लागला तर तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍव्हरेज करत राहायला पाहिजे. ऍक्च्युअली आपण प्रॉफिट बुक करण्याची घाई करायला सुरुवात करतो आणि नंतर असं दिसतं की तो शेअर भरपूर वाढलाय असं. पण जर आपण त्याच्यामध्ये शेअर ऍड करत गेलो तर हे खूप आपल्याला फायदेशीर होऊ शकतं. मी एक त्याच्यामध्ये सगळ्यांना सुचवू इच्छितो की मी असं बघितलेलं आहे की 1 लाख रुपये जर तुमच्याकडे असले तर प्रत्येक शेअरवरती सुरुवातीला जर तुम्ही 10,000 हजार म्हणजे कुठलाही शेअर माझा स्पॉट झाला तर असा शेअरवरती मी फक्त 10% माझ्या गुंतवणूक योग्य रकमेच्या इन्व्हेस्ट करेन. म्हणजे 1 लाख रुपये माझ्याकडे जर असले तर मी 10,000 सुरुवातीला त्याच्यामध्ये गुंतवीन आणि जर तो शेअर खरोखर वाढतोय आणि चांगले त्याच्यामधनं रिटर्न देतात असं लक्षात आलं तर मी ऍडिशनल फंड त्याच्यामध्ये टाकेन. हे 1 लाख माझे सेपरेटच राहतील पण ऍडिशनल जे काही रक्कम माझ्याकडे असेल तर ती रक्कम मी या ग्रोथ स्टॉकवरती गुंतवायला सुरुवात करीन आणि मग माझं ज्याप्रमाणे प्रॉफिट टार्गेट असेल तर त्याप्रमाणे मी त्याच्यामधनं बाहेर पडीन असं. आणि 10,000 हजार जर प्रत्येकावरती अलोकेट केले आणि जो कुठला शेअर वाढतोय कुठला पडतोय याच्यावरती जर आपण ट्रॅक ठेवला तर पडणाऱ्या शेअर्स मधनं पण कुठेतरी ते स्टॉप लॉस लावायचे, त्याच्यातनं बाहेर पडायचं ऍव्हरेजिंग न करता. आणि जो शेअर खरोखर वाढायला लागलाय आणि जे आपल्या जे काही आपण विचार करून किंवा स्ट्रॅटेजी ठरवून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलंय तर त्याला तो रिस्पॉन्ड करतोय असं लक्षात आल्यानंतर त्याच्यामधली आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायला सुरुवात करायची. असं हा जो मुद्दा योगेश सरांनी मांडलेला होता तर आपण असं करून बघू शकतो की 10,000 हजार प्रत्येकावर अलोकेट करायचे किंवा 10% प्रत्येकावर अलोकेट करायचे आणि नंतर जो ग्रोथ दाखवेल त्याप्रमाणे किंवा लॉस दाखवेल त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट कमी जास्त करायची. डेट फ्री बद्दल आता योगेश सरांनी आणि पराग सरांनी सांगितलं. माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की भारतीय स्टॉक मार्केटमध्ये डेट फ्री कंपन्या मोस्टली मल्टीनॅशनल्स आहेत. म्हणजे भारतीय सुद्धा आहेत पण मोस्ट ऑफ द मल्टीनॅशनल्स डेट फ्री या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि ह्या कंपन्या सर्वसाधारणतः स्टॉक मार्केट जेव्हा 10% वर जातं तेव्हा त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी पर्सेंटेज वर जातात. परंतु स्टॉक मार्केट जेव्हा खाली येतो तेव्हा त्या कंपन्या त्या प्रमाणात खाली येत नाहीत. असं माझं गेले 5-1 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्या अगोदरचं बॅक काय म्हणतात त्याला बॅक ट्रॅकिंग करून सुद्धा मी हेच बघितलेलं आहे. तर आता या एक्सपर्ट्स आहेत इथे तर तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे एस्पेशली डेट फ्री एमएनसीच्या बाबतीत? योगेश सर मी काय सांगू का, आपल्याकडे जो इन्व्हेस्टेबल युनिव्हर्स आहे ना भारतीय शेअर बाजारामध्ये, म्हणजे मी अमेरिकेच्या शेअर बाजारातही गुंतवणूक करतो पण भारतीय शेअर बाजारामध्ये जो इन्व्हेस्टेबल जो काही स्पेक्ट्रम आहे ना तो तसा मर्यादित आहे. कारण की अशा काही सिलेक्टेड कंपन्या आहेत की ज्या अशा एकदम आखुडशिंगी बहुगुणी त्याला म्हणतात ना त्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे ना त्या कंपन्यांमध्ये सातत्याने तेवढी ती गुंतवणूक होत राहते. पण ह्या ऍट द सेम टाइम ह्या कंपन्या इंडेक्सचा पार्ट असल्यामुळे बऱ्याचदा त्या इंडेक्स मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये त्या इंडेक्स मॅनेजमेंटमध्ये त्या बऱ्याचदा मग शॉर्ट केल्या जातात किंवा काही, त्यामुळे त्या तितक्या प्रमाणामध्ये त्या वाढत नाहीत पण त्या तेवढ्या प्रमाणामध्ये खाली येत नाहीत. पण मुद्दा असा आहे की जो मोस्टली जो फॉरेन मनी असतो किंवा जो इन्स्टिट्यूशनल जो पैसा असतो तो ह्या कंपन्यांना जास्त चेस करतो. कारण की यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत, या बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्स वरती त्यांच्या चेक पॉईंट मध्ये बसतात. त्याच्यामुळे या कंपन्यांचे पीई रेशोज सुद्धा जास्त असतात. मग त्याच्यात काही इंडियन कंपन्या आहेत एशियन पेंट्स सारख्या, पण बहुतांश जशा तुम्ही म्हटलात तशा मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत. आणि तुम्ही त्या जर का त्या फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने विचार केलात तर तुम्ही त्यांच्या साईडने बघा, म्हणजे त्यांना हिंदुस्तान युनिलिव्हर ही जास्त कंपनी पटकन अपील होते कारण की युनिलिव्हर तिथे आहे रॅदर दॅन कुठली तरी इंडियातली एबीसीडी कंपनी. ऑफकोर्स दे विल स्टडी दॅट, पण मुद्दा असा आहे की द बिग मनी चेसेस दीज कंपनीज असं ते होतं. त्यामुळे थोडंसं राहतं. पण आपल्याकडे इन्व्हेस्टिबल जो स्पेक्ट्रम आहे ना तो थोडा जसा जसा आपला वाईड होईल तसं मला वाटतं आपलं मार्केट हे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणुकीचे ऑप्शन्स अवेलेबल होतील. कारण की बऱ्याच अशा कंपन्या म्हणजे अमूल सारखी कंपनी बघा जी लिस्टेड नाहीये किंवा एनएससीचा शेअर म्हणजे अनलिस्टेड कंपन्यांचे सुद्धा काही चांगले शेअर्स आहेत जे आपल्याला आता अवेलेबल नाहीत. त्यामुळे जो मोठा पैसा आहे तो ह्याच काही विशिष्ट कंपन्यांच्या मागे जातो आणि म्हणून त्या तितक्या खाली येत नाहीत पण त्या तितक्या वाढतही नाही कारण की दे आर पार्ट ऑफ द इंडेक्स. मला हे सांगायचं की ह्या सगळ्यामध्ये आपण शेअर्स मधल्या गुंतवणुकीची चर्चा करतोय. एक महत्वाचा पॉईंट ऍसेट अलोकेशनचा आहे, तो मात्र विसरू नये असं मला वाटतं. कारण की जेव्हा आपण शेअर इज जस्ट वन ऍसेट क्लास, आपल्याला डेट फंड बघायचंय, आपल्याला प्रॉव्हिडंट फंड बघायचंय, म्हणजे थोडक्यात आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये ऍसेट अलोकेशनला अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं तो फंडामेंटल तो पाया आहे
म्हणजे पहिल्यांदा मी कुठल्या ऍसेटमध्ये गुंतवायचं ते ठरवलं पाहिजे आणि मग त्या ऍसेटमध्ये मी काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे आणि मग नंतर त्याचं रिबॅलन्सिंग कसं होतं असं माझ्या मते हे पिरॅमिड आहे जे मी आपल्या ग्रुपवर नंतर शेअर करीन. पण मला असं वाटतं की ते जरा आपल्या मेंबर्सनी लक्षात ठेवलं, कारण की रिस्क मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी ऍसेट अलोकेशन आपल्याला नक्की मदत करतं.